नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा DMR नर्सिंग या यूट्यूब चॅनल। तर विद्यार्थी मित्रांनो, एक नवीन पद भरती आलेली आहे जी की DMR अंतर्गत असणारे वैद्यकीय शिक्षण व औषध द्रव्य विभाग, मंत्रालय मुंबई, संचालनालय वैद्यकीय शिक्षण संशोधन मुंबई या अंतर्गत ही पद भरती नवीन आलेली आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, खूप जणांचं कमेंट येत आहेत, कॉल येत आहेत की सर DMR नर्सिंगची ही जी भरती आहे ही भरती कधी येईल, जी नर्सिंगची आहे त्या संदर्भात खूप कमेंट वगैरे यायला लागलेत, कॉल यायला लागलेत। तर तुम्हाला एक सांगू इच्छितो विद्यार्थी मित्रांनो, याच्यामध्ये एक क्लॅरिफिकेशन देतो। पहिला मुद्दा, जे DMR मध्ये वर्ग 4 ची जी पदे आहेत ती पदे सध्या भरणं चालू आहे, ठीक आहे। ज्यामध्ये या पदांना जास्त वेळ लागत नाही, कारण यामध्ये जास्तीत जास्त प्रत्येक GMC मध्ये कमी पदं असतात, त्यामुळं ही भरती जी आहे ते अगोदर पूर्ण करून घेत आहेत। जी काही वर्ग 4 मध्ये GMC मध्ये जी काही भरती आहेत संलग्नित 1, 2 जे काही जिल्ह्यामध्ये GMC आहेत त्या भरती ह्या पूर्ण करतात। त्यानंतर राहिली दुसरी गोष्ट, नर्सिंग सोडून जी ऑलरेडी पदभरती जी निघालेली आहे, जी फार्मसिस्ट असेल किंवा जी दुसरी नर्सिंगच्या व्यतिरिक्त आहे, लॅब टेक्निशियन वगैरे, तर ती पदभरती पण ऑलरेडी निघालेली आहे, ठीक आहे। मग त्यासाठी आपण डिटेल व्हिडिओ पण बनवलेला आहे त्याचा। त्यानंतर डिटेल व्हिडिओमध्ये पूर्ण माहिती सांगितलेली आहे, त्याची डेट पण एक्सटेंड झाली होती विद्यार्थी मित्रांनो। डेट एक्सटेंड झाल्यानंतर त्याचा आता सध्या आला आहे एक्झामचा डेट आलेला आहे, त्याचा पण आपण व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे। तुम्ही जर पाहिलं नसेल, जर तुम्ही फॉर्म भरलेला आहे आणि जर एक्झाम डेट पाहिली नसेल तर नक्की तो व्हिडिओ पाहून घ्या, त्यामध्ये तुम्हाला ते समजून जाईल की डेट किती आलेली आहे। जेव्हा ही भरती कंप्लीट होऊन जाईल त्यांना असेल वेळ, त्यानंतर उरेल फक्त नर्सिंगची भरती। पण नर्सिंगमध्ये येण्यासाठी आणखीन एक अडचण आहे, ती म्हणजे पहिली अडचण म्हणजे 80-20चा मुद्दा, ठीक आहे। 80-20 हे जे झालेलं आहे हे जेंडर डिस्क्रिमिनेशन जे म्हटलं जातं हे झालेलं आहे पहा। यामध्ये समान जे आपण म्हटलं जातं की समान असणं पाहिजे ते खूप गरजेचं होतं, ठीक आहे। कारण 50-50% हे दोघांना पण सेम असणं गरजेचं आहे, ठीक आहे। यामध्ये त्यांनी 50% त्यांनी बंद करून त्यांनी 80-20चा जो नियम आहे तो चालू करण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर त्यामध्ये जे संप वगैरे झाला, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना, त्या संपामध्ये हा मुद्दा मांडण्यात आला होता। तर त्यानंतर हा मुद्दा मांडण्यात गेल्यामुळं त्यामध्ये मीटिंग झाली की मीटिंगमध्ये असं सांगण्यात आलं की जे मीटिंग्स मिनिट्स होते त्यामध्ये असं एक पॉईंट होता की 70-30 करण्यात येऊ शकेल, असं त्यामध्ये एक पॉईंट होता, 70-30 होऊ शकतं। तर हा जो पॉईंट आहे हा पूर्ण आणखीन क्लिअर झालेला नाही आहे की भरती ही कितीची होईल, 70ची होईल का 80ची होईल, यामुळे पण ही भरती आपली रखडलेली आहे, ठीक आहे। त्यानंतर जे आणखीन एक आहे पॉईंट यामध्ये की जो याचा पत्र आहे, जो 2022-23ला जो पत्र घेण्यात एक्झाम झाली, त्यामध्ये जो पत्र आहे की भरती ही पूर्ण झालेली आहे म्हणून तो पत्र हा निघालेला आहे, ठीक आहे। तो पत्र निघालेला आहे म्हणजे काय होईल, 22-23ची भरती ही पूर्णपणे संपलेली आहे, ठीक आहे। ती भरती आता पेंडिंग नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, ती भरती पूर्ण कंप्लीट झालेली आहे। असं पत्र निघालेलं आहे की जी ती वेटिंग लिस्ट वगैरे आहे ती पूर्ण भरती कंप्लीट झालेली आहे। त्या पत्रामुळं DMRला मार्ग मोकळा झालेला आहे, ती एक पॉझिटिव्ह पॉईंट आहे त्यासाठी। पण DHSसाठी जे 2062 किंवा 67 पदे आहेत, पण DHSमध्ये तसं एक पत्र निघालेलं नाही आहे। त्यामध्ये त्याच्या उलटं पत्र निघालेलं आहे की उलटं म्हणता येणार नाही त्याला, त्यामध्ये एक असं पत्र निघालेलं आहे की जे डेट आहेत ते एक्सटेंड करण्यात आलेले आहेत। त्यामध्ये फायदा वेटिंग लिस्ट विद्यार्थ्यांचा होतो, ते चांगली गोष्ट आहे। त्यांना पण जे कोणी वेटिंगच्या जवळ येत असतील त्यांचं लागण्याचे चान्सेस आहेत त्यांच्यासाठी पहा। त्याच्यामध्ये 6 महिन्याची तारीख वाढवलेली आहे, जे की एकूण 6 महिने, जे 6 महिन्याची तारीख आहे ती ऑक्टोंबरमध्ये संपेल। मग DHSला यायला टाईम हा ऑक्टोंबरच्या नंतरच असेल, पण यामध्ये 2000 पदे आहेत असं त्यांनी सांगितलेलं आहे, 2000+ पदे, ठीक आहे। हे पदे आहेत, त्यामध्ये वॅकन्सी कितीची काढेल हे सांगता येत नाही आपल्याला, हा पहिला पॉईंट। त्यानंतर मी CHOचं पण सांगितलेलं आहे की CHOचं पण वॅकन्सी झालेली आहे, बरेच नर्सिंगला लागलेल्यामुळे DMRला लागल्यामुळं CHOची पण भरती येईल विद्यार्थी मित्रांनो, ठीक आहे। तर हे महत्त्वाचे पॉईंट सांगण्याची गरज होती, त्यामुळे हे सांगितलेले आहेत।
पहा DMRची एक कन्क्लुजनमध्ये सांगतो, भरती ही येणार आहे. तुमचा अभ्यास असला पाहिजे की असा असला पाहिजे की भरती उद्या जरी आली तरी तुम्ही त्यामध्ये तुमचे चांगले मार्क घेऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, हा पॉईंट तुम्ही लक्षात असू द्या. भरती कधी ना कधी येणारच आहे. तुम्ही त्यावर एवढा प्रश्न नका करू. भरती कुठंच जाणार नाही, भरती ही येईलच येईल. त्यासाठी तुमचा अभ्यास एवढा कन्फर्म झाला पाहिजे, एवढा 100% झाला पाहिजे की तुम्ही प्रश्न वाचला की 5 ते 10 सेकंदामध्ये तो आन्सर तुम्ही लगेच क्लिक केला पाहिजे CBTमध्ये. ठीक आहे, कम्प्युटर बेस्ड टेस्टमध्ये. तर हे थोडेसे पॉईंट सांगायचे होते, त्यामुळं सांगितलं विद्यार्थी मित्रांनो. असे बरेच काही विद्यार्थी आहेत जे आपल्या चॅनलला खूप मन लावून पाहतात. आपण त्यासाठी त्या विद्यार्थ्यांसाठी वेळातला वेळ काढून अशी माहिती आणत असतो. ज्यांना गरज नाही आहे त्यांच्यासाठी नाही आहे विद्यार्थी मित्रांनो. जे गरीब होतकरू आणि जे कष्टकरू जे अभ्यास करणार आहेत त्यासाठीच आपण कष्ट करतोय, त्यांच्यासाठीच हे मेहनत आहे, त्यांनाच हे आपण पाहून ही आपण व्हिडिओ वगैरे माहिती आणत असतो. तर पहा ही जी भरती आहे, आता येऊ बॅक टू द टॉपिकवर. आपण जी ही भरती निघालेली आहे ही सांगली, मिरज, तासगाव जे आहे या ठिकाणी ही पदभरती असणार आहे. ठीक आहे, आज आहे 22 तारीख, पत्र निघालेलं आहे 20 तारखेला. हे पत्र आहे 2 दिवसापूर्वीचं. यामध्ये जावक क्रमांक पण आहे, पाहायचा असेल तर हा क्रमांक तुम्ही जाऊन टाकून त्यामध्ये GRमध्ये तुम्ही पाहू शकता. जाहिरात पहा काय सांगितलं आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय मिरज, त्यानंतर पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय, त्यानंतर सांगली आरोग्य शिक्षक पथक तासगाव या संस्थांमधील गट ड म्हणजेच वर्ग 4 संवर्गातील सरळ सेवेने रिक्त पदे भरण्याबाबतची जाहिरात आहे. ठीक आहे, तर पहा काय सांगितलं. हे वर्ग 4 जे क्लास 4साठी ही वॅकन्सी निघालेली आहे. जे कोणी क्लास 4चे इच्छुक आहेत भरण्यासाठी त्यांच्यासाठी आहे. पहा फॅमिलीमध्ये म्हणा किंवा कोणी पण असेल ज्यांना ही भरायचं आहे वॅकन्सी, तर त्यांना हा नक्की शेअर करा. किंवा तुमचं पण इच्छा असेल की यामध्ये काही भरण्यासारखं तर तुम्ही हे पाहून भरू शकता. तर काय सांगितलं आहे पहा, DMR अंतर्गत जे काही ही एवढे जागा आहेत, हे कॉलेजेस आहेत, हॉस्पिटल आहे, त्यामध्ये पदभरती करणार आहे. तर त्यासाठी ऑनलाईन सदरची पूर्ण प्रक्रिया ही IBPS पहा एक महत्त्वाचं, हे TCS घेणार नाही आहे, IBPS घेणार आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे, जो बी अभ्यास करायचा आहे या कंपनींच्या एक्झाम पॅटर्ननुसार अभ्यास करायचं, हे एक लक्षात असू द्या. मी बऱ्याच वेळेस सांगतो, तुमच्या शिक्षकावर असते की तुमचे मार्क कसे तपासले जातात, त्यानंतर तुमची परीक्षा कशी घेतली जाते. ठीक आहे, तशाच प्रकारे असते कंपनीचं. जसं तुमचं TCS आहे, IBPS आहे, यावर अवलंबून असते की तुमचं पॅटर्न कसा असणार आहे, तुमचे एक्झाम कसे असणार आहे. ठीक आहे, तर त्यासाठी हे IBPSचे पेपर कसे असतात एकदा पाहून घ्या. त्यानंतर यासाठी एलिजिबल कॅन्डिडेटची ॲप्लिकेशन मागवण्यात येतं. संकेतस्थळ यांनी ऑलरेडी दिलेला आहे, gmcmiraj.edu.in किंवा sangligovernment.in या 2 संकेतस्थळ आहेत. 2वर जाऊन तुम्ही चौकशी करू शकता. तुम्हाला यावर पूर्ण माहिती भेटते. ही PDF पण भेटून जाईल, दुसरी पण माहिती जी काय या संदर्भात भेटून जाईल. ठीक आहे, जर तुम्हाला ही PDF तिथं नाही भेटली तर तुम्ही आपल्या टेलिग्राम किंवा WhatsApp चॅनलवर या, त्या ठिकाणी ही PDF नक्की अवेलेबल असते. आपण जो पण व्हिडिओ बनवला जातो तो व्हिडिओ लागलीच आपण काही काळामध्ये तो PDF आपल्या चॅनलवर अपलोड केला जातो, जेणेकरून विद्यार्थ्यांना ते पाहण्यासाठी व त्या संदर्भात काही माहिती तपासण्यासाठी. ठीक आहे, त्याचे लिंक जे आहे जॉईन होण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण देऊन ठेवतो आहे, त्यामध्ये घेऊन तुम्ही जॉईन व्हा. पहा पदं जे निघालेले, पहिलं आहे संस्थेचं नाव जे आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जे मिरजमध्ये आहे. त्या ठिकाणी काय निघाले पहा, शिपाईचे. पहा हे जे आहे वेतन श्रेणी मी बऱ्याच वेळेस सांगत असतो, ज्यांना माहिती नाही आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही म्हणत असताल की सर बार रिपीट तेच का सांगताय, तेच काय एवढ्या छोट्या गोष्टी आम्हाला कळतात हो सर. नाही विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला कळतात, खूप चांगली गोष्ट आहे. असे काही नवीन विद्यार्थी पाहत असतील तर त्यांच्यासाठी असणार आहे. S1 जे आहे, हे S1 जे असते हे वेतन श्रेणी जे असते पहा सर्वात बेसिक आहे, त्याला S1 पासून स्टार्ट होतं, जे की क्लास 4मध्ये आहे. जसं तुमचं पोस्ट वाढत जाईल, पुढे पोस्ट जाईल, तशा प्रकारे हे वेतन श्रेणी पण वाढत जाते. हे S1 आहे. S2 असेल तर या ठिकाणी 1500च्या जागी 15,000च्या जागी 17,000 असेल किंवा 18,000 असेल, असं असेल बेसिक. ठीक आहे, जसं जसं वाढत जाईल तसं तुमचं वेतन स्तर वाढत जाईल. ठीक आहे, हे 15,000, त्यानंतर 15,000 ते 47,600 हे तुमचं बेसिक असणार आहे. यानंतर हे पदं किती आहेत ते दिलेले आहेत पहा. यामध्ये शिपाईचे एकूण पदे 6 असणार आहेत. त्यानंतर पहा यामध्ये शव विच्छेदन परिचर. ठीक आहे,
त्यानंतर आहे याची आहेत 4 पदे. त्यानंतर पहा दुसरा आहे शवविच्छेदन कक्ष परिचर, याआधी 6 पदं आहेत. त्यानंतर प्रयोगशाळा परिचर याची 5 पदे असणार आहेत. त्यानंतर चतुर्श्रेणी कर्मचारी याचे 2 पदे आहेत. पहा चतुर्श्रेणी 3 पदे आहेत. त्यानंतर वसतिगृह सेवक जे आहे, वसतिगृह सेवक याचे 11 पदे आहेत. पहा वसतिगृह सेवक. त्यानंतर सुरक्षा रक्षकचे आहेत 7 पदे. त्यानंतर आहे अंधार खोली परिचर. ठीक आहे, अंधार खोली परिचरमध्ये पण जागा निघालेल्या आहेत. यामध्ये एकूण 3 जागा असणार आहेत. पहा असे सर्व मिळून जे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज आहे, यामध्ये टोटल जागा ज्या आहेत 47 जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, त्यानंतर पुढचं जे आहे पुढचं पण पाहून घेऊ. यामध्ये आपण जे आहे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय मिरज, लक्षात असू द्या हे जे आहे हे फक्त विद्यालयासाठी आहे. हे जे निघालेले आहेत हे विद्यालयासाठी निघालेले आहेत आणि हे जे निघालेले आहेत हे फक्त हॉस्पिटलसाठी निघालेले आहेत. ठीक आहे, यामध्ये हॉस्पिटल आहे आणि अगोदर जे पाहिलं ते विद्यालय आहे, विद्याशाखा. ठीक आहे, यामध्ये किती जागा निघाल्या ते पण पाहून घेऊ विद्यार्थी मित्रांनो आपण. शिपाईचे पहा यामध्ये एकूण 5 आहेत. त्यानंतर कक्षसेवक आहे त्यामध्ये 14 जागा आहेत. त्यानंतर नेक्स्ट आहे पुढे यामध्ये बाह्य रुग्ण सेवक जे आहे 6 जागा आहेत. त्यानंतर आहे अपघात विभाग सेवक. त्यानंतर आहे शस्त्रक्रिया परिचर, अंधार खोली परिचर, क्षकिरण परिचर, रक्तपेढी परिचर, रुग्णपट वाहक त्यानंतर सहाय्यक स्वयंपाकीच्या पण जागा आहेत विद्यार्थी मित्रांनो. सुरक्षा रक्षक, पहारेकरी, माळी, धोबी, नावी, प्रयोगशाळा परिचर, वानुप्राचारक आणि स्वयंपाकी अशा प्रकारचे एकूण हे जे जागा आहेत ह्या 80 जागा आहेत. आणि विद्याशाखेची जे जागा होत्या त्या किती होत्या, त्यात 47. पहा या ठिकाणी 80 आणि 47 जागा या ठिकाणी निघालेल्या आहेत. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट आहे पहा पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली. ठीक आहे, इथं पण रुग्णालय शासकीय रुग्णालय आहे. त्यानंतर पुढचं जे आहे पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय. ठीक आहे, एकच आहे. यामध्ये पहा एकूण जागा निघालेल्या आहेत 128. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा यामध्ये पदं पण पाहून घ्या तुम्ही. पाणीवाला, शिंपी, कार्यशाळा, कार्पेंटर वगैरे खूप सारे पदं आहेत. नाभिक, रक्तपेढी सेवक, शस्त्रक्रियागार, दवाखाना सेवक, धोबी, स्वयंपाकी असे खूप सारे पदं आहेत. तुम्ही पाहून तुमच्या इच्छेनुसार तुम्ही यामध्ये भरू शकता विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर आहे पुढचं पायामध्ये संस्थेचं नाव आरोग्य शिक्षण पथक तासगाव. हे जे आरोग्य शिक्षण पथक आहे त्यामध्ये पण वॅकन्सी निघालेली, एकूण 8 पदं आहेत. शिपाई, प्रयोगशाळा परिचर, दंतपरिचर, स्वच्छता सेवक आणि स्त्री कक्ष सेविका म्हणजेच आया जे आहे ही आहे. त्यानंतर महत्त्वाचा पॉईंट जो आहे आपल्याला पाहायचा आहे, यामध्ये पहा तुमच्या फॉर्म भरण्यासाठी जो कालावधी आहे, जो फॉर्म भरायचा आहे तुम्हाला, तो फॉर्म भरण्याची वेळ व तारीख या ठिकाणी दिलेली आहे. तर ते पण पाहून घेऊ आपण. जाहिरात जी आलेली आहे 22 तारखेला प्रसिद्धी करण्यात आलेली आहे. 20 तारखेला ही जाहिरात ही तयार करण्यात आली होती. ठीक आहे, आपण सुरुवातीलाच जावक क्रमांकमध्ये पाहिले आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सुरू हे 14/9 पासून होणार आहे, 14 सप्टेंबरपासून होणार आहेत आणि शेवटची तारीख असणार आहे 4 ऑक्टोंबर. ठीक आहे, 4 ऑक्टोंबरला असणार आहे शेवटची तारीख. त्यानंतर तुमचं शुल्क भरायचं पण 4 ऑक्टोंबरलाच भरायचं रात्री 12पर्यंत. आणि परीक्षा हे जे आहे तो हॉल तिकीट जे 10 दिवस अगोदर तुमच्या वेबसाईटवर येऊन जाईल आणि वेबसाईट इथं दिलेलं आहे gmcmiraj.edu.in. ठीक आहे, या ठिकाणी किंवा सांगली-government.in या संकेतस्थळावर उपलब्ध होऊन जाईल. या ठिकाणी अध्यक्ष जे आहेत जिल्हा निवड समिती त्यांची साईन आहे पहा या ठिकाणी. त्यानंतर प्रकाश डी गुरव सदस्य तथा कक्षम अधिकारी जे आहेत सक्षम त्यांची पण साईन आहे 22 तारखेच्या याच्यावर. आज 22 तारीख आहे विद्यार्थी मित्रांनो. आजच हा PDF आलेला आहे तर लगेच आपण हा अपलोड केलेला आहे. आणि जर हा व्हिडिओ कोणाला आवडला असेल विद्यार्थी मित्रांनो, नक्की व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुमचा एक लाईक हा व्हिडिओला जास्त प्रोत्साहन देतो की जास्त विद्यार्थ्याकडून जाण्यासाठी. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो आवडला लाईक करा. हाईप सेक्शन आलं कमेंटमध्ये तर हाईप द्यायला विसरू नका. आणि तुमचं जे कोणी फॉर्म भरणारे असं इच्छुक आहे, अभ्यास करतोय, त्यांना शेअर करा जेणेकरून त्यांना याची माहिती भेटेल आणि फॉर्म भरेल आणि त्यांचे जॉब लागेल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.